हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. बंदुकींचा तो व्यापारी, तो रहमत अली, तोच घेऊन आला होता खालसा सिपायांना. आणि खालसा सिपाही शुजाला आपल्या बरोबर घेऊन गेले. आता चिंतेच्या या रेषा आपल्या चेहऱ्यावरून पुसून टाका. तुमचं इथे कोणीही काहीही नाही बिघडवू शकत. खालसा शमशिरांच्या छायेमध्ये तुम्ही अगदी महफूज आहात. जोपर्यंत तो शख्स शुजा उल मुल्क जिवंत राहील, अफगाण तख्तच्या डोक्यावर खतरा घेरट्या घालतच राहील. आणि आपण अशा खतरनाक दुश्मनला पनाह देत आहात, हा तर दगा आहे दोस्तीच्या नावावर. शहाजी, तुम्ही मोहकमचंदजींना हा पैगाम पाठवा की जितकं जल्द होऊ शकेल शाह शुजाला घेऊन लाहोरला पोहोचावं. मी तर त्याला केव्हाच विसरलो असतो, पण तो कोहिनूर जो त्याच्या जवळ आहे तोच शुजाला मला विसरू देत नाही. आम्ही तुम्हाला आमच्या ताब्यात घेऊ शकतो. खालसा फौजा तुमची हिफाजत करतील. फतेह अली खान तुम्हाला शिवही शकणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला अटकचा किल्ला आमच्या हवाली करावा लागेल. खालसा सरकारने त्यांचा वादा पूर्ण केला आहे. आता तुम्हाला तुमचा कॉल पूर्ण करायचा आहे. मला खूपच चांगलं याद आहे की कोहिनूर आमच्याकडे खालसा सरकारची अमानत आहे. मी ह्याला लम्हाभरही नाही विसरले. या कोहिनूरलाच नाही तर आपल्या सगळ्यांचाच मुस्तकबिल तुम्ही त्यांच्या हवाली केला. अफगाणिस्तानचा तख्त त्यांच्या झोळीत टाकला. ही तर हद्दच झाली शहाजी. आता काय कयामत पर्यंत इंतजार करावा लागेल आपल्याला. जी, बेगम साहेबांनी फरमावलंय की त्या आत्ता जरा मसरूफ आहेत, म्हणून त्या मसरूफ आहेत म्हणजे काय मतलब? आम्ही इतका वेळ त्यांची वाट पाहतोय आणि त्या फरमावत आहेत की त्या शर्मिंदा आहेत, माफी मागतायत त्या तुमची. पण त्यांनी असंही फरमावलं आहे की त्या जल्द से जल्द तुमची अमानत तुमच्या हवाले करतील.
तुम्हाला जहमत नाही उचलावी लागणार. ही तर सरासर गुस्ताखी आहे शहाजी. धोखा, गलत बात आहे ही. हालात ना समजून घ्या दिवाण साहेब. हे लोक आपले मेहमान आहेत. जातील कुठे? बेगम साहेबांना जाऊन सांगा की आम्ही त्यांच्या इस्तकबालसाठी हर वक्त इथं मौजूद आहोत. त्यांना जेव्हा हवं तेव्हा ते आमची भेट घेऊ शकतात. बस एक पैगाम पाठवून द्या. आमचे सिपाही घ्यायला येतील. चला दिवाण साहेब. पहिल्या दिवसापासूनच आपण गलतीवर गलती करत चाललो आहोत. कसली गलती? या अफगाणांवर ऐतबार करून आपण पहिली गलती केली. सगळ्यात मोठी भूल जी आपण पुन्हा पुन्हा करत आहोत. फतेह अली असो, वफा बेगम नाही तर शाह शुजा, काहीच फरक पडत नाही त्याने. हे सगळे एकसारखेच आहेत. त्यावेळी जेव्हा यांची गुहार ऐकणारा कोणीच नव्हतं, विचारणारही नव्हतं कोणी, तेव्हा आपणच यांना सहारा दिला, सांभाळलं. आणि आता हा सिला दिलाय. मतलब पूर्ण होताच आपल्या औकातीवर आले. आपल्याशीच टालमटोल करतायत हे आता. का आपलं चैन आणि सुकून खराब करता आहात दिवाणजी? कुठे जातील? कुठवर कातडी वाचवतील? आंख मूंद कर विश्वास ठेवण्याची ही जी बिमारी आहे आपली, हीच महागात पडतेय. जी किंमत कोहिनूर साठी आपल्या एक एक सिपाहीने चुकवली आहे, विचारही नाही करू शकत आपण. बर्फाच्या टेकड्यांवर चालताना पाय सुन्न व्हायचे तरीही ते चालत राहिले. हाताचं रक्त गोठून जायचं, तलवार उचलण्याची ताकद नव्हती तरीही ते थांबले नाहीत, लढतच राहिले. शेकडोंना मी ह्या डोळ्यांनी कटताना मरताना पाहिलंय. कशासाठी? त्यांना तर हे सगळं माहित पण नव्हतं. त्यांना फक्त आपल्यावर भरोसा होता, ऐतबार होता. आणि आपण लोकांनी एवढीही दर्याफ्त करण्याची गरज नाही समजली की ज्या कोहिनूरसाठी आपण इतकी मोठी किंमत चुकवत आहोत तो वफा बेगमकडे आहे की नाही. आपण फक्त भरोसा केला आणि धोका खाल्ला. तुमचा गुस्सा तुमच्या जागी जायज असू शकतो दिवाण मोहकमचंद, पण इतकी मोठी तोहमत माझ्या नावी लावण्याआधी तुम्ही थोडा तरी विचार करायला हवा. बस शहाजी. आणि दिवाणजी, तुम्ही हा असा कसा विचार केलात की आम्ही बिना दर्याफ्त केल्या आपल्या फौजेला मौतच्या तोंडी देऊ शकू? आम्हाला माहित आहे की कोहिनूर अफगाणिस्तान मध्ये नाहीये. आणि शाह शुजासाठी जी बेकरारी फतेह अली खानच्या मनात आहे त्याची वजह पण हा कोहिनूरच आहे. यात काहीच शक नाही की कोहिनूर शाह शुजासाठी खूप महत्वाचा आहे. इतक्या आसानीने त्याला त्याच्यापासून दूर व्हायचं नसणार. तोच त्याची आखरी उम्मीद आहे. आणि म्हणूनच तो बहाणेबाजीवर उतरला आहे. वफा बेगमने जे काही सांगितलंय ते सगळं त्याचीच करणी आहे. पण आम्ही कोणतीच जल्दबाजी नाही करणार. त्यांना पूर्ण वक्त देऊ. फिलहाल तुम्ही कोतवालला सांगा की त्यांनी मुबारक हवेलीवर हर वक्त कडी नजर ठेवावी. जावे. दिवाणजी, जी, तुम्ही आता फौरन निघा आणि अटकचा किल्ला आपल्या कब्जात घ्या. पण सरकार, तिथला किल्लेदार तर
जहादात खान आता आमचा जहागीरदार आहे. तो तिथे तुमचं स्वागतच करेल. जा आणि अटकला आपल्या इख्तियार मध्ये घ्या. मी तुम्हाला गुजारिश करते की हा कोहिनूर आपल्या सगळ्यांसाठी मुसीबत उभी करेल. तुम्ही आत्ताच तर मौतच्या तोंडातून बाहेर पडला आहात, मग का परत तुम्ही आपल्या सगळ्यांसाठी मुसीबत उभी करताय? तुमचा इरादा काय आहे की मी याला खालसा सरकारच्या हवाले करू आणि जिंदगीभरसाठी त्यांचा गुलाम बनून राहू? सिंग साहेबांशी दुश्मनीचा अंजाम माहिती आहे तुम्हाला. मी तर ऐकलंय की जहादात खान पण यांना येऊन मिळालाय. जहादात खान? मला तर भीती वाटते की कुठे या एहसान फरामोशीची किंमत आपल्याला आपले प्राण देऊन न चुकवावी लागो. जलावतनीची ही जिंदगी, दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची ही जिल्लत, मौत याहून कितीतरी बेहतर आहे. या पत्थरच्या तुकड्यासाठी तुम्ही? तुमच्या अकलेवर पत्थर पडले आहेत, तुम्ही याला पत्थरचा तुकडा बोलताय? पत्थरच्या तुकड्याची किंमत कैक रियासतींहून जास्त आहे. जरा विचार करा की जर त्यांनी आपल्याला जहादात खानच्या हवाली केलं तर तो जल्लाद आपल्या भाईच्या मौतचा बदला पण आपल्याकडूनच घेईल. इतकीशी गोष्ट तुम्हाला का नाही समजत आहे? ते असं नाही करणार. ते इतके बेवकूफ नाहीयेत की हातात आलेली सोन्याची खाण कुण्या दुसऱ्याच्या हवाली करतील. आपण जिंदा राहू बेगम, या कोहिनूरच्या बदौलत. तेव्हा तुम्ही हे पाहाल की हा पत्थरचा तुकडा किती मोठ्या मोठ्या फौजांवर भारी पडतो ते. तेव्हा तुम्हाला याच्या ताकदीचा एहसास होईल आणि आपल्या शहरच्या अकलेवरही. विचार करायची बात तर आता ही आहे की रणजित सिंगला काय जवाब द्यायचा आणि कसा. तुम्हाला काय वाटतं की ते आपल्यावर विश्वास ठेवतील, यकीन करतील ते आपल्यावर की कोहिनूर आता आपल्याकडे नाहीये? दौलत आणि खून दोन्ही वाहवलंय त्यांनी पाण्यासारखं. कशासाठी? ह्या कोहिनूरसाठी. ते आपल्याला सोडून देतील असंच? हीच बात तर विचार करण्यासारखी आहे बेगम की त्यांना यकीन करून द्यायचा तर कसा. एक अदद झूट बोलून ज्याच्या पेहरावांमध्ये लपलं असेल सच, जे मुजस्सम सच वाटेल, ज्यावर कुणालाही शक नाही होणार. खालसा दरबारातून आपल्यासाठी बुलावा आलाय हुजूर. खालसा सिपाही आपल्यासाठी बाहेर इंतजार करतायत. आदाब. आदाब. तुमच्या एहसानांबद्दल बोलून मी त्यांची कद्र कमी नाही करू इच्छित सिंग साहेब. मुफलिसीच्या या दौरमध्ये तुम्ही सगळं काही विसरून, माजीच्या तमाम जखमांना दरकिनार करून मला आणि माझ्या खानदानाला पनाह दिली. मी भला हे कसं विसरू शकतो? जेव्हा मी खुद जिवंत राहण्याची हर उमेद सोडून बसलो होतो, आपल्या फौजेने तिथे पोहोचून मला एक नवी जिंदगी दिली. एक मजलूम बेसहारावर केलेल्या एहसानांचा बदला तर सिर्फ खुदाच देऊ शकतो. माझी अशी बिसात कुठे हो, पण जर मी या एहसानांना माझ्या दिलमधून काढून टाकू किंवा त्यांना विसरून जाऊ तर माझ्यासारख्या कमजरफला जहन्नुममध्ये पण जागा नाही मिळणार. नाही नाही, आम्ही तर फक्त मेजबान होण्याचा हक अदा केलाय. जी, हे तर तुमचं बडप्पन आहे सिंग साहेब. दर्या दिली आहे आपली. पण आता
जेव्हा मी ह्या सिपाहींना पाहतो तर मला ही बात समजत नाही की मी आता सुद्धा तुमचा मेहमान आहे की माझी हैसियत सिर्फ एका कैद्याची आहे. नाही नाही, आपण अजूनही आमच्या मेहमानची हैसियत ठेवता. आपली सगळी जिम्मेदारी आमच्या खांद्यांवर आहे, म्हणूनच आम्हाला कोणती कोताही नाही करायची. आम्ही आपल्या या फिक्रमंदीचा एहतराम करतो, पण तरीही न जाणो का मला असा एहसास होत आहे की जसा आता तुमचा माझ्यावर. शुजाउल मुल्क, गोष्ट एवढीच आहे की रिश्त्याच्या मजबूतीची डोर श्वासाच्या डोरपेक्षाही जास्त महीन असते. जोपर्यंत जोडलेली राहते खुशहालीच खुशहाली, पण जर एकदा का तुटली तर कोणीही जादूगार, कोणी चारागार, कोणताच करिश्मा नाही करू शकणार. आम्ही तुमच्या बेगमवर यकीन केला की तुम्हाला सही सलामत लाहोरला घेऊन आलो, पण आता तुम्ही मात्र. यामध्ये वफा बेगमचा काहीच कसूर नाहीये सिंग साहेब. त्या बिचारीला तर ह्याबद्दल काही माहीतच नाहीये. मी खरं बोलतोय सिंग साहेब. जेव्हा आम्ही जान वाचवून अफगाणिस्तानमधून निघत होतो तेव्हा कोहिनूर माझ्या जवळच होता. मी याचा जिक्र माझ्या बेगमशी पण केला होता की हा कोहिनूर किसी रोज आपल्या कामी येईल. तिने सिर्फ माझी जान वाचवण्यासाठी हे सगळं केलं. तुम्हाला धोका देण्याचा त्यांचा मुळीच इरादा नव्हता. तिला तर या बातचा पण इल्म नव्हता सिंग साहब की मी कोहिनूरला 6 करोडच्या ऐवजमध्ये कंधारच्या एका ताजीरकडे रहन ठेवला होता, आणि ती रक्कम मी आपल्या फौजी मोहिमांवर खर्च करून टाकली. आता माझ्याकडे काहीच नाहीये. शुजाउल मुल्क, आदमीची जबानच त्याची सरमाया असते. तुम्ही आता जे काही सांगितलं आम्ही त्याच्यावर यकीन करतो, लफ्ज पा लफ्ज. तुम्ही जे सांगितलं त्या सचला झूटचा करार देऊन आम्हाला तुमची तौहीन नाही करायची, पण तुम्ही या गोष्टीचा इन्कार नाही केला पाहिजे की कोहिनूर खालसा राजची अमानत आहे आणि आता त्याला वापस आणण्याची जिम्मेदारी आता आमची आहे. तुम्ही फक्त एवढंच सांगा की कंधारच्या त्या ताजीरकडून कोहिनूर वापस आणण्यासाठी तुम्हाला किती मोहलत पाहिजे. सिंग साहब, कंधार इथून इतक्या दूर आणि मी मुफलिस. मी तर त्याला केव्हाच विसरलो आहे सिंग साहब. पण आम्ही नाही विसरू शकत, ही आमची फितरत नाहीये. तुम्ही फक्त एवढंच सांगा की तुम्हाला किती मोहलत पाहिजे आणि जी पण मदत हवी ती खालसा सरकार तुम्हाला देईल. कमीत कमी 50-60 दिवसांची मोहलत तर लाजमी आहे. ठीक आहे, आजपासून पूर्ण 2 महिन्यानंतर आम्ही स्वतः तुमच्याकडे कोहिनूर घ्यायला येऊ. पण याद रहे, रिश्त्यांची ही डोर तुटली नाही पाहिजे. हे काय केलं तुम्ही? तुम्ही असं कसं करू शकता? स्वतःच्याच हाताने जाळं तयार करताय स्वतःसाठी. मला काहीच नाही सुचलं. मौक्यावर जे काही जहनमध्ये आलं बस बोलून गेलो. संपूर्ण राहभर हाच विचार करत राहिलो की मी दरबारात जाऊन काय बोलू आणि काय नको बोलू. कोणती बात मनाला पटतच नव्हती. मग माहित नाही कसं अचानक कंधारच्या साहुकारची बात निघून गेली अचानक, बिना सोचे समजे. आता काय विचार केलाय तुम्ही? कसं निघणार आहात ह्या दलदलीतून? 50-60 दिवस तर असेच निघून जातील, माहित पण पडणार नाही. पण नंतर जेव्हा दरवाजावर दस्तक होईल तर कुठे लपाल? काय जवाब द्याल? तोंड लपून काहीच होणार नाही. तुम्हीच फसवलं आहे मला या चक्करमध्ये. कसं निघावं मला तर काही रास्ताच दिसत नाहीये. रस्ता तर आहे, जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलत. कोहिनूरला त्यांच्या कदमांवर देऊ
हेच बोलायचं आहे ना तुम्हाला? एका खोटेपणाचा भार 100 मुडद्यांहूनही जास्त वाटतो. ता उम्र आपण त्याला आपल्या खांद्यावर लादून नाही फिरू शकत. बस, कमीत कमी आपल्या या नसीहतांचा बोझा तरी माझ्या जहनवर नका टाकू. मी करेन काहीतरी, काही ना काही रास्ता नक्की शोधेन. तुम्ही काय रस्ता काढणार? बड्या मुश्किलीने तुम्हाला मौतच्या तोंडातून बाहेर काढलंय. ही जिंदगी खुदाची नेहमत आहे, ह्याला नका ठोकर मारू. कोणताही हिरा ह्याचं मोल नाही चुकू शकत. बस, खुदा के लिए मला अकेला सोडा. मला तन्हा राहायचं आहे. थोडा विचार करायचा आहे. माझ्यापासून दूर जायचंय? आत्ताच तर आला आहात. म्हटलं ना बेगम, मला अकेला सोडा, तन्हा. मला विचार करायचा आहे. विचार करण्याने काहीच होणार नाही. जेवढा विचार कराल तितकेच गुंतत जाल. खोट्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कधी परत येताना नाही पाहिले मी. ही एक अशी दलदल आहे ज्यात गलतीनेही पाय ठेवला तर सगळ्याच्या सगळा वजूद गिळून टाकते ती. तर मग मी काय करू? मी तर दोन्ही पाय ठेवले आहेत यावर. कमरेपर्यंत बुडलो आहे झूटच्या या दलदलीमध्ये. मी तुम्हाला बाहेर पडायचंच नाहीये ह्यातून, म्हणून बहाणे शोधताय तुम्ही. हो, मी बहाणे ढूंढतोय. नाही निघायचंय मला यातून. तुम्हीच फसवलं आहे मला. कोणी सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या जानचा सौदा करा त्यांच्याशी, आणि तेही कोहिनूरच्या बदल्यात? कोणी सांगितलं होतं? मी मौतच्या तोंडात जाऊनही कोहिनूरचा राज कोणालाच नाही सांगितला. आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या माझी कब्र खोदली. बस करा खुदाया, बस करा. तुम्ही स्वतःच्या हाताने मला दिला होतात आणि म्हणालात की मुसीबतच्या वेळी हा आपल्या कामी येईल. आता मुसीबत जिंदा लोकांवरच येते ना. आता जर तुम्ही जिंदाच राहिला नसतात तर ह्या पत्थरच्या तुकड्याचं काय केलं असतं मी? या लोकांच्या हरकती बर्दाश्तच्या बाहेर वाढल्यात भाईजान. गोष्टी आता तर हद्दपार करू लागल्या आहेत. आधी तर त्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपली शिकार शाह शुजाला घेऊन गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही. आणि आता अटकवर सुद्धा खालसा सरकारने कब्जा केला आहे भाईजान. फौरन यांच्या विरुद्ध काही कार्यवाही नाही केली तर यांचे हौसले आणखीनच बुलंद होतील. हे माहित असून सुद्धा की जायदाद खान आपला दुश्मन आहे. त्यांनी आपल्याला धोका देण्यासाठी त्याला आपल्याकडे पनाह दिली. मी तर म्हणतो आपण आत्ताच लाहोरवर हमला करून रणजीत सिंगला त्याच्या गुस्ताखींसाठी सबक शिकवायला हवा. गप्प बसा तुम्ही सगळे. कसलाही विचार न करता तोंडात येईल ते बोलून टाकता. मला माहितीये रणजीत सिंगने आपल्याला धोका दिलाय, पण सियासतची जंग फक्त जज्बात आणि ताकदीवर नाही जिंकली जाऊ शकत. या बिसादवर हर चाल खूप विचार करून चालावी लागते. अटकच्या फतेच्या मागे रणजीतची काय मनशा आहे याचा अंदाज आहे काही? त्याची मनशा आणि इरादे साफ शफाक आहेत भाईजान. माहितीये आज त्यांनी अटक छीनलं आहे. जर यावेळी पण आपण डोळ्यांवर पट्टी बांधली तर उद्या ते पेशावर आणि खैबर पर्यंत जाऊन पोहोचतील. आणि जर एकदा का त्यांनी खैबरचा दरवाजा बंद केला तर मग आपण काहीच नाही करू शकणार. हे मुलतान आणि काश्मीर पण आपल्या हातून असेच निघून जातील. त्यांना काहीही करायची गरज पडणार नाही. हिंदुस्थानच्या ह्या सरजमीवरून अफगाण हुकमतीचा नामो निशाण मिटून जाईल. हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय मी अहमक आहे? मला या गोष्टीची काहीच फिक्र नाही की मी ना आशना या तल्ख हकीकतशी, जे बोलणं तर दूरच, विचार करूनच सिहरून जातो मी. आमच्यापैकी कोणीही तुमच्याबद्दल असा विचार करण्याची गुस्ताखी नाही करू शकत भाईजान. आपल्या जहानतवर शक करण्याची काही गुंजाईशच नाही. तुम्हा लोकांचे जज्बात मला समजतायत. रणजीत सिंग एक खूपच शातीर दुश्मन आहे.
अटकवर कब्जा करून त्याने दर्याए सिंधच्या इलाक्यांवर आपला दावा ठोकलेला आहे. आम्ही तर दिवाण मोहकमचंदला हे पण बोलताना ऐकलंय की काश्मीर खालसा राजचा हिस्सा आहे. आज नाही तर उद्या ते इथून मालिया इकठ्ठा करूनच राहतील. आपली मजबुरी ही आहे आझिम खान की आपण आपल्या वतन अफगाणिस्तानशी तुटलेले आहोत आणि ही गोष्ट रणजीत सिंग बाखूब जाणतो. कधीही अफगाणिस्तानवरून येणारी रसद आणि जंगी साजो सामान तो रस्त्यामध्ये थांबवू शकतो. मग आपण अडकून पडू. आजपासून सुभाय काश्मीरची जिम्मेदारी तू सांभाळशील आझिम खान. आम्हाला तुझ्यावर पूर्ण एतबार आहे. तुझ्या काबिलियतवर आणि तुझ्या वफादारीवर सुद्धा. मी आजच पूर्ण लामो लष्करासोबत अटकच्या जानीब निघेन. जहन मध्ये राहू दे की तू इथला सुभेदार आहेस, हाकिम नाही. अफगाण हुकुमतीचा नमखवार, अलंबरदार. जी भाईजान, पण त्या आता मोहम्मदचं काय करायचं? त्याला कैद खान्यात सडू दे. त्याच्याबद्दल विचार करण्याचीही फुरसत नाही. तू फौरन आपल्या फौजेला रवानगीचा हुकूम दे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. सिंग साहेब, वजीर फतेह अली खानचा एलची गोधरमल आपल्याला रूबरू होण्याची इजाजत मागतायत. म्हणजेच अटकवर आपल्या कब्जाची बात फतेह अली खानच्या कानांवर पडली आहे. खैर, बोलवा त्याला. बोला गोधरमल, ह्यावेळी कसा काय येणं केलं? काशीचं काम तर महज पैगाम आणणंच तर आहे. त्यासाठीच तर हाजीर झालोय सरकार. आता काय हालचाल आहेत फतेह अली खानचे? काश्मीर तर खूप मानवत असेल त्यांना. मानवायला पण हवं. खूप खूबसूरत जागा आहे ती. हसीनो तरीन. जी खालसा सरकार, त्यांचाच तर पैगाम घेऊन हाजीर झालोय मी. आमच्या दोस्तचा पैगाम आहे. बा आवाजे बुलंद वाचला जावा. अफगाणिस्तान हुकुमतीच्या तर्फे काश्मीरच्या कामयाबीवर आम्ही तुम्हाला मुबारकबाद देतो. पण त्यासोबतच निहायत रंज आणि अफसोस वाटतो की आम्ही आपलं ध्यान त्या मामल्यांकडे वळवू इच्छितो जे अफगाणिस्तान हुकुमतीच्या फिक्रमंदीची वजह बनली आहे. तुम्ही हे विसरत आहात की अफगाणिस्तान हुकुमतने आपली इज्जत अफजाई करत आपल्याकडे दोस्तीचा हात पुढे केला. काश्मीरच्या मोहिमेत आपल्याला फतेह होण्याचा मौका दिला. पण खालसा फौजेने बिना कोणत्याही मशवऱ्याच्या अफगाणिस्तान हुकुमतीचा मुजरिम शाह शुजाला आपल्या कब्ज्यात घेतले, लाहोरकडे रवाना केले. तरीही आम्ही दोस्तीचा लिहाज करत आम्ही स्वतःवर जप्त ठेवला आणि या नाखुश गवार हरकतींना नजरअंदाज केले. पण आता जहादात खानकडून अटकचा किल्ला घेऊन खालसा फौजेनं खुलेआम दुश्मनीचे ऐलान केले आहे.
पण तरीही जुन्या दोस्तीचा एहतमादचा एहतराम करत कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आम्ही आपल्याकडून या गैर जिम्मेदाराना हरकतींची वजह दर्याफ्त करू चाहत आहोत. आम्हाला उम्मीद आहे की जल्द से जल्द या गलतफहमी दूर केल्या जातील, ज्यांचे नतीजे निहायती अफसोसनाक आणि खुरेज होऊ शकतात. ह्या तलखी आणि कडवाहटची सिर्फ एकच वजह आहे गोदरमलजी, ती गलत फहमी जी फतेह अली खानने आपल्या डोक्यात सजवून ठेवली आहे. आम्ही अतीताच्या सगळ्या जखमांना विसरून काश्मीरच्या मोहिमेत त्यांची साथ दिली, कारण आम्ही अतीतमध्ये नाही तर वर्तमानात जगतो आणि तिथूनच येणाऱ्या उद्याला आम्हाला मजबूत करायचे आहे. तुम्ही माझ्याकडून त्यांना हा भरवसा द्या की ते आजही आमचे मित्र आहेत आणि खालसा हुकूमत असं कोणताच कदम नाही उचलणार जो अफगाण हुकुमतीला नागवार गुजरेल. जा आणि त्यांना भरवसा द्या आणि आम्ही आमच्यातर्फे मोहकमचंदजींना तिथे पाठवून देऊ. ते त्यांची सारी गलतफहमी दूर करतील. जी सरकार. सिंग साहेब, काय तुम्हाला वाटतंय की आपल्या गोष्टींवर यकीन करून वजीर फतेह अली असा गप्प बसून राहील? शहाजी अफगाणांशी 2-2 हात करण्याचा मौका आला आहे. दोस्तीची बात तर फक्त एवढ्यासाठीच होती की जितका वक्त जरुरी आहे तो आम्ही हासिल करू शकू. ह्याच्या आधी की अटकवर आमची फौज कमजोर पडेल आणि ती हथियार टाकायला मजबूर व्हावी, एक नवीन फौज पाठवण्याची तयारी केली जावी. आपण अटकला कोणत्याही किमतीत खाली नाही करणार. तुला काय वाटतं गोदरमल, रणजित सिंगच्या या दाव्यामध्ये किती सच्चाई आहे? कुठे आम्ही त्याच्यावर एतबार करून गलती तर नाही करत आहोत? तुम्ही तर जाणताच वजीर साहेब की रणजित सिंग एक निहायती होशियार आणि शातीर शख्स आहेच. त्यांच्या एकुलत्या एक डोळ्यात पाहून त्यांच्या मनाचा थांग पत्ता लावणं आणि या गोष्टीचा अंदाज लावणं की यावेळी ते काय विचार करत आहेत ते फक्त मुश्किलच नाही तर नामुमकिन पण आहे. त्याची तारीफ करणं सोड आणि फक्त हे सांग की अटकच्या किल्ल्याबद्दल तो काय बोलला? खालसा फौजा कधी तो किल्ला खाली करतायत? जी अशी तर काही यकीन दयानी त्यांनी केली नाही. अलबत्ता एवढं जरूर फरमावलं की ते लवकरच दिवान मोहकमचंदना तुमच्याकडे पाठवतील. ठीक आहे गोदरमल, तू जाऊ शकतोस. जी सरकार. फतेह अली, स्वतःला खूप शातीर समजायचास ना तू? रणजित सिंग एकेका मोर्चावर तुला मात देत चालला आहे आणि तू काहीच करू शकत नाहीयेस. केवळ वाट बघण्याशिवाय काहीच तुझ्या हातात नाहीये. फसलायस तू पूर्णपणे. या मौलाना साहेब, या. काय बात आहे, तुम्ही जेव्हा पण तशरीफ आणता खफा नजर येता. आता अशी काय बात झाली? तुम्ही आपल्या या ऐश परस्तीमधून बाहेर याल तेव्हाच तर तुम्हाला काही दिसेल की दुनियेमध्ये काय काय घडतंय, कुठे काय चाललेलं आहे. पण नाही, तुम्ही याच गफलतीमध्ये बुडलेले राहाल आणि असंच एक दिवस तो काफिर रणजित तुमच्या गर्दनवर येऊन सवार होईल आणि तुम्हाला याची खबरही नाही राहणार. होश मध्ये याल तेव्हा स्वतःला खालसा फौजेने वेढलेले पाहाल. मौलाना रहमतुल्ला साहेब, मी तुमची इज्जत करतो, एहतराम करतो. याचा मतलब हा नाही की तुम्ही जे तोंडाला येईल ते बोलत सुटाल. मौला, मी तर फक्त तेच बोलतो जे तो माझ्याकडून बोलवून घेतो. जर तुम्हाला ते ऐकायचं नसेल तर ती तुमची बदकिस्मती आहे. तुम्हाला तर या गोष्टीचाही इल्म नसेल की अटकचा तो किल्ला अफगाणांच्या हातातून निघून गेला आहे आणि तो काफिर रणजित सिंग
ज्याच्या दोस्तीची स्तुती करताना आपले मोहतरम वजीर फतेह अली खान नाही थकत, त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. मी तुम्हाला बार बार आगा केलं होतं की या काफिरांवर एतबार नका करू, पण तुम्ही त्या अहमद शुजासारखं आमच्या बोलण्यावर गौर नाही केलत. आता भोगा, याचा अंजाम भोगा. पुढे पण तुम्हाला हे सगळं भोगावं लागेल. मौलाना साहेब, मला हे माहित आहे की तुम्ही माझे खैर खुवा आहात आणि जे काही बोलाल ते आमच्या चांगल्यासाठीच बोलाल. पण मौलाना साहेब, ही सियासत आहे, सियासत. आम्ही ही सगळी मसायल त्या वजीर फतेह अली खानच्या खांद्यावर सोडून दिली आहे. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे. पण तो अजूनही रणजित सिंगला आपला दोस्तच समजतो आहे. एवढं सगळं घडून गेलं तरीही आपल्या कमजोरींशी नाता तोडा. स्वतःला समजून घ्या. काबिले मर्द बना. गुन्ह्यांशी तौबा करून खुदाच्या राहावर या आणि त्या काफिर रणजित सिंगच्या खिलाफ ऐलान करा जिहादचा जिहाद. तुम्ही एकदा ऐलान करून तर बघा की त्या तुमच्या ऐलान मध्ये किती ताकद असेल. पण नाही, तुम्ही तसं नाही करणार, कारण तुम्ही तर घाबरता फतेह अलीला. त्याला हुकूम देताना तुम्ही थरथरता, कापता. म्हणूनच संपूर्ण हिंदुस्थानमध्ये इस्लाम हुकूमत कायम करण्याचा ख्वाबच राहिला. पंजाब पण हातून निघून गेलाय आणि जर का आता लवकरच रणजित सिंगला नकेल नाही घातली तर अफगाणिस्तान पण आपल्या हातून निघून जाईल आणि मी पण तुमच्या हातून निघून जाईन. आपल्या वजीर सोबत काल कोठरीमध्ये बसून राहा. मौला. भाईजान, दिवाण मोहकमचंद आले आहेत. त्यांनी हा पैगाम पाठवला आहे की त्यांना आजच तुमच्याशी मुलाकात करायची आहे. याचा मतलब आहे की रणजित सिंग त्याच्या बोलण्यावर संजीदा आहे. पण आपल्याला हर सूरत हालसाठी तयार राहावं लागेल. फिलहाल आमची ख्वाहिश ही आहे की ते अटकच्या किल्ल्यापासून आपली फौज परत घेऊन जातील आणि त्या किल्ल्यासोबतच त्या गद्दार जहदाद खानला आमच्या हवाले करतील. मग आपली त्या रणजित सिंगशी काहीच दुश्मनी नाही. आणि तो शाह शुजा, कोहिनूर? एकाच झटक्यात सगळं काही हासिल नाही होत. जिथे सब्र आहे तिथे खुदा आहे, बरकत आहे. शुजा आणि कोहिनूरला मी विसरलो नाहीये. ते आपण मागाहून पाहू. आपला आत्ताचा निशाणा तो अटकचा किल्ला आहे. पण मला नाही वाटत की ते किल्ला खाली करण्याच्या इराद्याने आले आहेत. दिवाण मोहकमचंद लाहोर लष्कर सोबत एक मोठी फौज घेऊन आले आहेत. मला तर असंच वाटतंय की खालसा फौजेने आपल्याशी जंग करायचा इरादा पक्का केलाय. ठीक आहे, जर रणजित सिंगला हेच हवं असेल तर ही जंग आपल्याला मंजूर आहे. पण त्याआधी आम्ही मोहकमचंदला भेटायला जरूर जाऊ. दिवाण साहेब, वजीर फतेह अली खान आपल्या भाईंसोबत याच दिशेने येत आहेत. खुदा खैर करो. आज रंगढंग काही वेगळेच आहेत. पूर्ण जलालमध्ये आहेत सगळे. येऊ देत खान साहेब. खूप मोहब्बत आहे सगळ्या भावांमध्ये. जिथे जातील एक साथच जातात. खैर, यांच्या खातिरदारीसाठी तर आपण तयारी करूनच आलो आहोत. या वजीर आला, खुशामदीद. उपरवाला गवाह आहे. आज तर खरोखरच आपण आमच्याशी बाजी मारून गेलात. खरंच आम्ही आता तुमचीच भेट घेण्यासाठी निघत होतो आणि तुम्ही आधीच पोहोचलात.
तशरीफ ठेवा. खैर, आपल्या तेज रफ्तारीला तर आम्ही खूप आधीपासूनच जाणतो, काश्मीरच्या दिवसांपासून. दिवाण मोहकम चंद, हे जे काही आम्ही पाहत आहोत याचा मतलब आम्ही खूप चांगल्या प्रकारे जाणतो. इतकेही नादान नाही होत आम्ही, पण तरीही आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे की या सगळ्याचा मतलब काय आहे. याला आम्ही काय समजायचं? दोस्ती की दुश्मनी? तुम्ही काय बहकी बहकी बातें करताय जनाबे आला? माहित आहे गुस्ताखी आहे. ज्यावर बसून बोललो तर सगळं काही ठीक होईल. म्हणूनच तर आम्ही इथे आलो आहोत. काही शिकवे, शिकायते या सवाल आहे, सगळ्यांचा माकूल जवाब दिला जाईल तुम्हाला. पण ही तलखी आपल्या रिश्त्यांमध्ये असायला नको. उपरवाल्याच्या दुआने मुद्दतोबाद ही दोस्ती सुरू झालीय. भगवान याला बुऱ्या नजरेने वाचू दे. माझी दिली ख्वाहिश आहे की ही दोस्ती फले फुले, परवान चढे. आणि तुम्ही दुश्मनीची बात करता. जर का तुम्ही खरोखरच हा किल्ला खाली करण्याच्या इराद्याने आला आहात तर इतक्या फौज आणि इतक्या लांबो लष्कराने येण्याचा मतलब काय आहे? तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही हा किल्ला खाली करायला आलोय? एवढ्या अहम किल्ल्याला तर खाली करण्याविषयी सिंगसाब विचार पण नाही करू शकणार. पण हा किल्ला अफगाण हुकुमतीची मिल्कियत आहे. या हकीकतीशी तुम्ही नाआशना तर नाही आहात? आहे नाही फतेह अली साहब, होता. अटकचा हा किल्ला अफगाण हुकुमतीच्या कब्जात होता. पण जादाद खान आपली खुदमुख्तारी खूप आधीच ऐलान करून झाले आहे. पण तुम्हाला अतीतच्या विळख्यातून बाहेर येऊन हकीकतला पाहायचंच नाहीये. जर जहादात खान तुमचा नुमाइंदा आहे तर तुम्ही त्याच्या खिलाफ जंग का बरं लढली? मला कोणत्याही बहस मुबाही मध्ये पडायचं नाहीये. आखरी बार ही दरख्वास्त करतो की हा किल्ला जो तुम्ही हिसकावलाय ही सरासर इल्जाम तराशी आहे फतेह अली. खालसा फौजेने कुणाकडूनही काहीच नाही काढून घेतलेलं आहे. किल्लेदार जादाद खानने स्वतः आपल्या मर्जीने ह्याला आमच्या सुपूर्त केलेला आहे. लिहाजा किल्ल्यासोबतच आता जादाद खानची हिफाजत करणं पण खालसा फौजेची इखलाकी जिम्मेदारी आहे. याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल तुम्हाला. जाता जाता ही पण सलाह ऐकून जा फतेह अली साहेब. चांगलं हेच होईल की तुम्ही आता अफगाणिस्तानच्या सरहद्दीत राहणं शिकून घ्या. पंजाबच्या इलाक्यांची हिफाजतची जिम्मेदारी आता खालसा सरकारवर सोडून द्या. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजे